प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। एखाद्या कलाकाराला चांगली संधी मिळाली नाही की तो लोकांपर्यंत पोहोचत नाही। असे अनेक कलाकार आहेत, त्यांच्याकडे असामान्य प्रतिभा असूनही योग्य संधी न मिळाल्याने ते उपेक्षित राहतात। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मनव या छोट्याशा गावातील शाहीर थळेंद्र लोखंडे यांच्यावर अशीच वेळ आली आहे। 300च्या वर कविता पोवाडे लिहिणाऱ्या या कलाकारावर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे। रुद्र अवतारी भरतभूमीवरी 1999 साला प्रकार काय होता घडलेला, ऐका गातो मी पवाड्याला जी जी जी। शत्रूनी दावूनी हात करुनिया घात दाखविली जात, घुसवले आत सैन्य आपले दर्या खोऱ्यात जाऊन लपले, लांडगे दबा धरून बसले रजी जी जी। कारी खाल्ली दोनदा आपटी, जरी खाल्ली दोनदा आपटी, वासना कपटी कुत्र्याची शेपटी, होईना रे सरळ कधी काळी, बजावले जरी वेळोवेळी युद्धाची वडून आणली पाळी रजी जी। हे आहेत शाहीर थळेंद्र लोखंडे। सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या मनव या दुर्गम गावात ते राहतात। घरची परिस्थिती अत्यंत खडतर असताना राज्यशास्त्र विषयात MA पर्यंतचं शिक्षण त्यांनी घेतलंय। महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली। आपल्या पहाडी आवाजात त्यांनी गावोगावच्या कविता संमेलनात आपल्या कविता सादर केल्या। ज्या ज्या कवी संमेलनात ते गेले तिथल्या लोकांनी शाहीर थळेंद्र लोखंडेंना लक्षात ठेवलं आणि त्यांना बक्षीसही दिली। आजही त्यांची कविता ऐकली की टाळ्यांचा कडकडाट होतो। आत्महत्येच्या उंबरट्यातून सारं काही सांगतो आहे, अरे जमेल तसं ऐकून घ्या बाबांनो, आता खरा महाराष्ट्र बोलतो आहे। जमेल तसं ऐकून घ्या बाबांनो, खरा महाराष्ट्र बोलतो आहे। पत्रकार राजाची काल संगत सोडली, राजीव मुळेनं हे कडवं ऐकून पत्रकारितेचा राजीनामा दिला। या कवितेचं वैशिष्ट्य आहे की पत्रकार राजाची काल संगत सोडली, त्यानं तर परवाले का माझी 4 चौघात काढली। साऱ्यांनाच सारे देखत आता सरसकट बोलतो आहे, जमेल तसं ऐकून घ्या बाबांनो, आता खरा महाराष्ट्र बोलतो आहे। शाहिरांनी लिहिलेल्या कवितांमधून ग्रामीण महाराष्ट्र उभा राहतो। शेती, निसर्ग, प्रेम यासह राजकारण्यांवरही त्यांनी कविता केल्या आहेत। त्यांच्या कवितांमधून सामाजिक संदेशही दिला जातो। उद्धव दादा, शेळ्या वाटून दुष्काळ कुठं हटल का? आणि रेल्वेसारखं वेगळं बजेट सांगा, शेतीसाठी फुटल का? आता रेल्वेचं बजेटच कॅन्सल केलं त्यांनी। रेल्वेसारखं वेगळं बजेट सांगा, शेतीसाठी फुटेल का? शिवशाहीचा मूळ पाया मनात माझ्या घोळतो आहे, जमेल तसं ऐकून घ्या बाबांनो, आता खरा महाराष्ट्र बोलतो आहे। शाहीर लोखंडेंनी 300च्या वर कविता आणि पोवाडे लिहिलेत। मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना पुस्तक प्रकाशित करता आलं नाही। मग कवी संमेलनं हाच त्यांच्या उपजीविकेचा भाग बनला। काही वर्षांपूर्वी त्यांना अपघात झाला, त्यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली। शाहिरांकडे उपचारासाठी पैसा नव्हता। मात्र कराड तालुक्यातल्या काही नवोदित कवींनी एकत्रित येऊन या शाहिरांना मदत केली। त्यानंतर त्यांना कवी संमेलनाच्या कार्यक्रमाला नेतानाही अलगद उचलून नेलं जात होतं। या मदतीमुळे शाहिरांचं घर काही काळ चाललं। कुठलाही पुरस्कार भेटलेला नाही आज अखेर। कुठलंही पुस्तक प्रकाशित नसताना महाराष्ट्रातल्या ज्या स्टेजवरती जाईल तिथल्या श्रोत्यांना वेड लावलं। आणि मला असं वाटतं शाहिरांच्याबद्दल बोलताना त्यांची कोणतीही कविता घ्या, जिथं टाकाल तिथं लोक वेड लावून लागतं लोकांना। शाहिरांना कुठंतरी आर्थिक सहाय्य मिळावं, कारण आज पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं तर 40-50 हजार रुपये खर्च आहे। जो माणूस दुसऱ्याच्या पायानं व्यंग असल्यामुळं शेतामध्ये भांगलायला जातो, एवढा मोठा शाहीर, तो माणूस एवढा खर्च कसा घालू शकतो? सध्या ग्रामीण भागात कवी संमेलनांची संख्या कमी झाली आहे। जिथं होतात तिथेही मानधन कमी दिलं जातं। या सर्वांमुळे शाहिरांवर रोजगार करण्याची वेळ आली आहे। दररोज शेतात जाऊन मिळेल ते काम करायचं आणि आपली उपजीविका चालवायची, अशी त्यांची दिनचर्या सुरू आहे।
शाहिरांना गरज आहे ती संधी मिळण्याची. त्यांना संधी देण्यासाठी कविमित्रांनीच एकत्र येणं गरजेचं आहे. तरच असामान्य प्रतिभा असणाऱ्या या कवीला न्याय मिळेल. कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कराड. प्रेक्षकांसाठी खुशखबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.